काय मस्त वेद. रेणू झोपतीयस काय तू? हाकेच्या अंतरावर आलं महाबळेश्वर. इतकं मस्त वेदर आहे, तू झोपतीयस? रेणू मला ना मिठीत जावंसं वाटतंय, मिठीत निसर्गाच्या. बरं एखादं चांगलं शॉप बघून गाडी थांबवा. का? मला बिस्किट्स, जेली, चॉकलेट्स आणि जॅम्स घ्यायचे. फ्रेनी आणेल ना सगळं. अरे आणि विसरली तर आपल्याकडे काहीच नको का? ओके ओके चिल. चिडतीयस का एवढी? रिलॅक्स. सॉरी प्लीज. इथे हा का पुढे? हा पुढे 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 घे. ते बघ. तू येतेस ना? हो चल. हा किती झाले? 1000 रुपये. काय रे काय झालं? वॉलेट गाडीत राहिलं, मी आणतो. मी आणते ना, थांब तू. ओके. ते काय रे? ते स्ट्रॉबेरी सिरप आहे. हो राव. काय कॉस्ट आहे? 112. काय झालं? रेणू काय झालं? काही नाही. वॉलेट. रेणू कोणी नव्हतं तिथे. रिलॅक्स. मस्त गाणं आहे का आता? काय रात्र काळी काजळाची हात हाती तुझा मेघ काळी दाटलेले नाचती विजा धुक्यातही वाट जाते मनात काहूर दाटे अनामचा होल येता तुला मी शोधू पाहते भासशी तू असा दूर का रात्र काळी काजळाची हात
हात हाती तुझा So, here we are, once again in our honeymoon cottage, रोशन विला. काय ग, कुठे हरवलीस? किती अनोळखी आहे ना हे सगळं. What? अनोळखी? कमॉन रेणू, आता 3 वर्षांपूर्वी तर आपण आलो होतो इथे. अनोळखी काय? चल, आता येतेस का उचलून नेऊ? काही म्हणालास? नाही म्हटलं, आता येतेस का उचलून नेऊ मागच्या वेळेसारखं? रेणू, चल ना, चल. तुझी फेवरेट चेअर. बस. सॉरी सॉरी, थांब, मी पुसतो. अरे मी पुसते. ही बया येऊन साफ करणार होती, बघितलंस ना? सगळे भेटतात ना, ते सगळे शेंड्या लावणारेच भेटतात. अरे यार, हॅलो, राजेश जावडेकर. कोण? फ्रेनी? काय 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 पोचलो काय? मग तुला काय वाटलं, आम्ही काय महाबळेश्वरच्या रस्त्यात मध्येच थंडीत गोठून पडणार आहोत की काय? हां, काय काहीतरी थापा मारू नकोस. हां, तू येऊन साफसफाई केली त्याच्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, कळलं? दिसतंय डोळ्यांना सगळं काय ते. हां, काय उगाच डिकरा फिकरा म्हणत मस्का मारण्याची कामं करू नकोस तू. तू कपडे घातलेस ना अंगावर आत्ता सगळे? कमॉन फ्रेनी, मग कधी काय विचारतेस तू? निघ ताबडतोब, चल ये. हां, राजस, काही काय बोलतोस तू? अस्सल जाफराबादी आहे का ती? तिलाही अशीच भाषा समजते. बरं, तू आता मला मदत करणार आहेस का नुसती अशी बसून राहणार आहेस राणी माशीसारखी? हां, तूच म्हणायचास ना, राणी माशीने काम करायचं नाही, फक्त वंश वाढवायचा. तेच जमलं नाही मला, तेच जमलं नाही.
हे बघ हे बघ हे बघ हे बघ रेणू, त्यात तुझी काहीच चूक नव्हती रेणू. इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट ना. पण हा ऍक्सिडेंट माझ्या बाबतीतच का? वाय मी? रेणू रेणू, आपण हे सगळं सगळं विसरायचं ठरवलं ना रेणू. आपण नवीन आयुष्य सुरू करायचंय ना. अरे याच आयुष्यात तुला मूल देऊ शकले नाही, इथून पुढे देऊ शकणार नाही. नवीन आयुष्य कुठल्या आशेवर सुरू करायचं? आय एम सॉरी राजेश. रेणू रेणू, हे सगळं जेव्हा घडलं ना, तेव्हा ते सगळं सहन करण्याची ताकद माझ्या अंगात कुठून आली मला मला खरंच माहित नाही कशी आली. पण आत्ता तुझी मनस्थिती सहन करण्याचं बळ माझ्या अंगात नाहीये रेणू. आय बेग यू, प्लीज प्लीज हेल्प मी. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. प्लीज प्लीज रेणू. आय एम सॉरी. आय एम सॉरी. मी नाही रडणार. मी काही आठवणार नाही. मला फक्त तू हवायस, बाकी काही नको. मी विषय पण नाही काढणार आता. प्रॉमिस? प्रॉमिस. काय मदत करू सांग? तू आता 2 मिनिटं इथेच शांतपणे बसून राहा. मी डिक्कीतनं बॅग्स घेऊन येतो. दोनच बॅग्स महिनाभरासाठी? कमाल आहे. हे काय, 2च बॅग्स फक्त? अरे तूच म्हणालास 2 बॅग्स घे, नाहीतर मी आणखी 4 घेतल्या असत्या. मी जर महिन्याभरासाठी आपल्याला इथे राहायचं आहे तर 2च बॅग्स घे असं मी का म्हणीन? काही खरंच तू नाही का म्हणालास की? थांब थांब थांब, मी मला आठवू दे. जनाबाईंनी सगळ्या बॅग्स आपल्या समोर आणून ठेवल्या, रिमेंबर? या मग त्या डफल बॅग्स पण आणा. वयजी आणते जी. मग अरे वा, काय उद्या बॅगांचं दुकान काढणारच वाटतं. म्हणजे एवढ्या बॅग्स? हा, उचलून उचलून खांदे तुटतील माझे. कमी कर जरा, गरजेपुरतं घ्या. उगाच एवढं भाराभार नको. ठेवा ते आतमध्ये, ठेवा. तू पण ना रेणू. मग आता काय करू? इथं ठेवू का आत नेऊ? काय करू? द्या ठेवून. काय बया, माझं काम डबल करून ठेवलं या. जाऊ दे, सोड ना, इथे मिळतं सगळं. बघ, हे पण तू म्हणाला होतास. काय? चल, मी कधी म्हणालो होतो असं? काही कोणीतरी म्हणालं होतं पण असं. हे बघ राजेश, मला ना बॅग्स परत ठेवणाऱ्या जनाबाई स्पष्टपणे दिसतायत नाही, आठवतायत. जे आठवतं ते तुला दिसल्यासारखं वाटतं. तुला असं वाटतं रेणू की मला का थांबलास? मला अजूनही भास होत आहे. नाही रेणू, मला असं खरंच काही म्हणायचं नव्हतं. मी तुला ऐक ना, मला एक खूप महत्त्वाचं काम आठवलं. आपल्याला ते फ्रेनी ह्याच्यात उरकून टाकायला पाहिजे. महत्त्वाचं आहे खूप. कुठलं? हेच काय? सेकंड हनीमूनचा फर्स्ट चॅप्टर. राजेश प्लीज, मला ना जरा इथे एस्टॅब्लिश होऊ दे. असं अचानक ट्रॅक बदलून मला, तुला माहिती आहे मला त्रास होत. आणि माझं सोड, तुलाच डिस्टर्बन्स चालत नाही.
शिव्या शब्द द्यायला लागतोस लगेच. पंडू. हा काय पंडू पंडू पंडू. पंडू? तुला आठवत नाही काही? आठव आठव पंडू पंडू. हा नाही, थोडं थोडं आठवत आहे. येस, तू तू थोडा ताण दे स्मरणशक्तीला. काहीतरी मजेशीर आहे ना? येस पंडू पंडू. मी तुला क्लू देतो. आपले हनीमूनचे दिवस आठव. पंडू आपल्या बेडरूम मध्ये. येस. राजस, पुस्तक पकडून काय बसलायस? मग काय पकडू? काय पकडू सांग ना. अरे ती तू सांग ना. काय काय ए चल 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 चल. कुत्र, तू नको तू नको. हट हट. त्याचा कुत्रा. तू तू हसतेस? मी इथे रोम सगळं मूड. हट. तू हसतेस काय तू? पण खरंच तुला शिवी देता येते मला माहितीच नव्हतं. तरी त्या फ्रेनीचा लाडका कुत्रा होता म्हणून एका शिवीवर वाचला. काय त्याचं नाव काय? जार. जा. आईला रेणू, तुला एकदम मस्त आठवतंय. झारला आपण पंडू का म्हणायचो? काही रेफरन्स? पंडू महाभारतातलं काहीतरी होतं. करेक्ट. महाभारतातल्या पंडू राजाने महाभारतातल्या पंडू राजाने 2 हरणांचं मिलन चालू असताना त्यातल्या एका हरणाची शिकार केली. त्या हरणाने मरता मरता त्याला असा शाप दिला की तुझं मिलन चालू असतानाच तुझा मृत्यू होईल. करेक्ट. मग पुढे? पुढे काय, तू त्या कुत्र्याला सुद्धा असाच शाप दिला पंडू सारखा वागला म्हणून. करेक्ट करेक्ट. आणि मग आपल्या दोघांपुरतं आपण झारचं नाव पंडू असं ठेवलं. खरं तर हे त्याचंच घर. आपणच या घरात उपरे होतो नाही? काय नशीब असतं पण एकेकाच. फ्रेनी, रोशन तिचा मुलगा आणि खुशरू तिचा नवरा. कुणाला काहीही मागे न ठेवता अचानकपणे तो ऍक्सिडेंट मध्ये गेला. मग रोशनचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी फ्रेनीकडे जागा विकण्यापलीकडे काहीच ऑप्शन नव्हता. पप्पांना कळल्या त्यांनी ही जागा विकत घेतली आणि मग रोशनला पुढे पाठवलं पुण्याला पुढच्या शिक्षणासाठी. आणि मग फ्रेनी इथेच याच गावात छोटी जागा घेऊन राहायला लागली आणि मग या घरासाठी केअरटेकर म्हणून काम करायला लागली. येस येस येस. म्हणून ती स्वतः मागच्या दाराने येते आणि आपण पुढच्या दाराने. आय मीन तिला पुढच्या दाराने येणं जाणं प्रशस्त वाटत नसणार. एकेकाळची या बंगल्याची मालकीण होती ती आणि आता नोकर म्हणून काम करताना. हो ना रे, तुला कळतंय का? म्हणूनच तिने मागच्या दाराच्या किल्ल्या स्वतःकडे ठेवल्या आहेत आणि पुढच्या दाराच्या किल्ल्या आपल्याला दिल्या आहेत. ओ येस, मला सगळं आठवतंय. आय एम नॉर्मल यार. येस येस येस. अरे थांब मी पाणी आणते. चस. दीदी दीदी दीदी. रेणू, तू इकडे पाणी आणायला गेली होतीस ना तू? अरे दीदी होती इथे. कोण? दीदी इकडनं गेली बा, इकडनं.
रती? रेणू, ती इथे कशी असेल? ती मुंबईत नाहीये का? अरे पण होती, मी बघितलं तिला इकडनं जाताना. तुला आठवण आली का तिची? हे बघ, तुला ज्या व्यक्तीची आठवण येते ना, ती व्यक्ती समोर दिसत असल्याचा तुला, आय एम सॉरी, पण तुला भास होतो रेणू. काय झालं? काय होतंय? नाही, आय एम जस्ट मिसिंग दीदी. आय रिअली फील व्हेरी सॉरी फॉर हर. तिच्या बाबतीत हे असं सगळं घडायला नको होतं. पप्पांनी अन्यायच केला तिच्यावर. वाच, आपल्या भगिनीचे प्रताप वाच. पनवेलमध्ये रेव पार्टीवर पोलिसांची रेड पडली होती, त्याच्यात अडकले आहेत. 2 दिवस पोलिसांच्या लॉकअप मध्ये होती. मे आय कम इन सर? अरे लिव्ह दोज मॅनर्स असाइड. रतीला सोडवलंत? हो आताच. उद्याच्या उद्या पेपर्स मध्ये नोटीस द्या. रतीच्या कुठल्याही व्यवहारासाठी मी स्वतः किंवा बक्षी फार्मास्युटिकल्स जबाबदार राहणार नाहीत. पप्पा, यू कीप क्वाइट. आणखीन एक गोष्ट, माझ्यानंतर माझ्या व्यवसायातला आणि इस्टेटीतला एक तुकडाही रतीला मिळता कामा नये. बिलमध्ये बदल करा आणि सईला घेऊन या. मी काय म्हणतो बक्षी सर, ऐका ना. रेणू, 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 अगं मुकुंदा, अरे डॉक्टरला फोन कर. रेणू, अरे कशी आहे? बस सांग ना. बस बस. लोक विश्वास, आज मी एक डॉक्टर म्हणून नाही तर तुझा बालमित्र म्हणून तुला सावध करतोय. तू हे विसरलायस का की रेणू लहानपणी पडली होती, तिच्या डोक्याला मार लागला होता, तेव्हापासून तिचा मेंदू वीक आहे. अरे तुला माहिती आहे की वहिनी गेल्यापासून आपण तिला इन्क्युबेटरमध्ये वाढवल्यासारखं वाढवलंय. तिच्या मेंदूला हे कसं सहन होईल? दीज आर इमोशनल अर्थक्वेक्स टू हर. अशा रीतीनं तिच्या मनाचा तोल गेला तर काय करणार आपण? अरे पण आणि तू स्वतः हार्ट पेशंट आहेस, त्यामुळे स्वतःला सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा तुझ्यावरच आहे. म्हणून आय वॉर्न यू, बी केअरफुल. रेणुताई, तुम्हासनी इथंच जेवण आणू का म्या? नाही, मी थोड्या वेळाने खाली येऊन डायनिंग टेबलवरतीच जेवणार आहे. आणि मी कोणतीही पथ्य पाळणार नाहीये. तुम्ही लोकांनी ना उगाच आजारी बनवलंय मला. यू आर राईट रेणू. दीदी, अगं बया, रतीताई तुम्ही? काहीही झालं नाहीये तिला, एकदम ठणठणीत आहे ती. आम्ही दोघीही खाली येतोय जेवायला. तुम्ही जाऊन तयारी करा. कशी आहेस तू? मी ठीक आहे. तुला माहिती आहे पप्पांनी? मला सगळं माहिती आहे. मी फक्त तुला भेटायला आले इथे. सारखं सारखं मला इथे यायला नाही जमणार आता रेणू. तुझी खूप काळजी वाटते ग मला. तुझं कोणीतरी हक्काचं असायला हवं आता, तुझी काळजी घेणार. म्हणजे मग मी निर्धास्त. डोंट वरी, कुठचाही जाब विचारायला आलेला नाहीये मी इथे. आणि तू विचारलास तरी तो द्यायला मी बांधील नाही. पण बापाच्या कर्तव्याला मी चुकणारही नाही. तू इथे कधीही येऊ शकतेस, कधीही जाऊ शकतेस, इथे राहूही शकतेस, पण इथल्या एकाही गोष्टीवरती तुझा हक्क नाही. थँक्यू. पण यात पप्पांचं काही चुकलंय असं मला नाही वाटत. एका फार्मास्युटिकल कंपनीची वारस एक ड्रग ॲडिक्ट नाही होऊ शकत. पण त्यामुळे मी एकटी पडले ना राजस.
तेव्हा तू माझ्या आयुष्यात आला नसतास ना, माझं आयुष्य खूप बेसूर झालं असतं. आय लव्ह यू. म्हणून सेल्सचा माणूस हा कायम महत्वाचा असतो. बरोबर आहे सर. हा बोल काय. काही नाही. अगं काय ये ना, बस इथे. काय झालं सांग. बोल. विसरलात ना? ओ आय एम सो सॉरी. अगं पण एक मिनिट, आधी इंट्रोडक्शन करून देतो. हा राजेश जावडेकर, आपल्या कंपनीचा सेल्स मॅनेजर. आणि ही माझी मुलगी रेणू. हाय. हॅलो. नाही झालाय काय प्रॉब्लेम, मी हिला प्रॉमिस केलं होती की मी गन चालवायला शिकवेन म्हणून. ओ ॲक्च्युली आय एम ऑन द लुकआउट फॉर अ व्हेरी गुड ट्रेनर. तुझ्या माहितीमध्ये असं कोणी आहे? नाही सर. कॅन आय सी द गन? अरे शुअर. ओ ओके. ॲक्च्युली सर बिगिनर्ससाठी ही एकदम परफेक्ट गन आहे. 380 कॅलिबर, 15 राऊंड्स, 60 फीट रेंज, सेमी ऑटोमॅटिक, व्हेरी हँडी आणि रिकॉईल पण खूप कमी आहे सर. माय गुडनेस. हे सगळं तुला कसं काय माहिती? सर वेल दॅट सॉल्व्स माय प्रॉब्लेम. उद्यापासून हिला गन चालवायला तू शिकवणार. सर मी येस दॅट्स अन ऑर्डर. ओके. खुश? नाही जमत आहे मला. ठीक आहे. हे बघ जमणार. नीट लक्ष दे. गन घे वर, कॉन्सन्ट्रेट कर. एक मोठा श्वास घे. ऑब्जेक्टवरती कॉन्सन्ट्रेट कर. गन पॉईंटवरतीही कॉन्सन्ट्रेट कर. सगळं जेव्हा एका लाईनीत येईल तेव्हा तुला ऑब्जेक्ट एकदम जवळ दिसायला लागेल. ते जेव्हा जवळ दिसायला लागेल तेव्हाच ट्रिगर दाब. येस. हलके हलके या सांज सावल्या येती. हलके हलके या सांज सावल्या येती. बेधुंद दाही दिशा, अंगी गुलाबी नशा. झुळूक हलके स्पर्शून जाते, बेभान करते जीवा. जुळून येते कसे बंध हे सांगना. जुळून येते कसे बंध हे सांगना. तुला बिलगता मनात माझ्या चिंब पसरती. प्रेम शहारे चिंब पसरती. प्रेम शहारे कुठून आली सर प्रेमाची भरून गेले मन हे सारे. भरून गेले मन हे सारे. स्पर्शातून रे जाणून घे रे मुक्या खोळ्या भावना.
अमृताकडे चालली आहे, संध्याकाळी येते. राजसचं नाव अमृता कधीपासून झालं? पप्पा ही इज अ नाईस गाय. मला आवडतो तो. आवडतो? हा मान्य आहे. तो स्मार्ट आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, स्वतःचं शिक्षण स्वतःच्या हिमतीवर केलंय, विथ नो फॅमिली बॅकग्राऊंड. अनाथ आहे तो. सो व्हॉट पप्पा, आय रिअली लाईक हिम. सो केवळ तुला तो आवडतो या क्वालिफिकेशनवर तुला त्याच्याबरोबर भटकू देणार नाहीये मी. गेट मॅरिड ॲट द अर्लिएस्ट. काय झालं? हॅपी? मग असं काय झालंय चेहरा? दीदी आलीच नाही. आय एम मिसिंग हर. आय नो. एक काम कर, फोन कर. फोन कर, बोल तिच्याशी. या कमून बोल बोल. रेणू, हाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तू का नाही आलीस? तू आली असतीस तर बरं वाटलं असतं. आय नो राजा, पण काही लोकांना ते आवडलं नसतं ना. शिवाय लोकांच्या प्रश्नातक नजरांनाही तोंड द्यावं लागलं असतं, हो की नाही? हे तुझ्या नवऱ्याला फोन दे ना, मला विश तर करू दे. हो राजेश. हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन्स. या थँक्यू. विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. तुम्ही आला असतात तर रेणूला बरं वाटलं असतं. आय नो. गुड नाईट. या गुड नाईट. इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. एक मिनिट. दॅट रिमाइंड्स मी. माझ्यातर्फे तुम्हा दोघांना लग्नाची भेट. काय आहे हे? चावी कसली आहे? महाबळेश्वरला मी एक फार्म हाऊस घेतलंय, रोशन विला. वाव. हनीमूनची भेट आहे तुम्हाला ती. पप्पा, इतकं केलं तुम्ही आमच्यासाठी, आता याची काय गरज होती? नो वन डिस्टर्ब्स यू देअर. अरे राजेश. हां पप्पा बोला. रेणूचा फोन आला होता, तिने ताबडतोब घरी बोलवलंय. तू माझ्याबरोबर येणार आहेस का? पप्पा, तुमची लाडकी लेक आहे ना, काहीतरी वडी नाही तर वडा बनवते आणि मग अख्खं घर गोळा करते. सॉरी, मला खूप कामं आहेत पप्पा. तुम्ही प्लीज पुढे व्हा, मी सगळी कामं संपली की येतो. ओके चल बाय. बाय. Congratulations. Congratulations, my boy. Congratulations. फॉर व्हॉट? Your would-be papa. ओ माय गॉड. खरंच? रेणू? अरे म्हणून तर रेणूने फोन करून बोलावून घेतलं. तुम्हाला माहितीये, आज इतक्या वर्षानंतर आपल्या वास्तून इतकी छान बातमी ऐकली आहे. आता हा जो नवीन जीव जन्माला येणार आहे ना,
तो आपल्या बिझनेसचा वारस तर आहेच, पण तुम्ही दोघांनी मला जगण्यासाठी इतकं एक सुंदर कारण दिलेत ना. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. दूरी दूरी दुरिया. हे काय हे काय हे डॉक्टरांनी सांगितलं, बायकोची परिस्थिती खूप नाजूक आहे, त्यामुळे धाडसी कामं करू नका काही दिवस. व्हॉट द हेल. अगं अगं असं काय करतेस? हळू 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 हळू. सॉरी. हम्म, ऐक ना, हम्म. मला उद्या शॉपिंगला घेऊन चल ना. नाही, उद्या शक्यच नाही रेणू, खूप महत्वाची मीटिंग आहे ऑफिसमध्ये. घेऊन चल ना प्लीज. सांगितलं ना, महत्वाची मीटिंग. मी अशा अवस्थेत एकटी जाऊ? ओके, जाऊया. रेणू रेणू आवर लवकर प्लीज. तुझ्या शॉपिंग नंतर मला ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे यार. आले आले, मी येते. तू गाडी तर काढ. आले. मॅडम मॅडम साहेब साहेब लवकर या. मॅडम मॅडम रेणू. हॅलो. पप्पा. हा, अरे काय रे, कशी आहे रे? मिराशी अंकल बोलतायत डॉक्टरांशी. तुम्ही बसा बसा. पाणी आणू? नाही नको. थँक्यू. भास्कर, काय रे काय? विश्वास, राजस, तुम्हाला दोघांनाही मन घट्ट करायला हवंय. बातमी चांगली नाहीये. रेणूचं मिसकॅरेज झालंय परमेश्वरा. आणि गायनाकॉलॉजीच्या सांगण्याप्रमाणे ती आता परत कधीही गरोदर म्हणजे चान्सच नाही. पण ती कशी आहे आता रेणू? आय एम सॉरी, शी हॅज स्लिप्ड इन टू कोमा. व्हॉट? हे बघ विश्वास, विश्वास, पप्पा! विश्वास, विश्वास. पप्पा पप्पा, डॉक्टर डॉक्टर. पप्पा पप्पा काय होतं? मी मारलं आपल्या बाळाला. मी खून केला पप्पांचा. मी पापी आहे. बॅड गर्ल. मी वाईट आहे. रेणू, बस आता बस. आपण काय ठरवलंय? सॉरी, मीच विषय काढायला नको होता, चुकून. नाही रे, त्या निमित्ताने मला नजरेसमोर पप्पा दिसतात. कधीच कुशीत न आलेलं बाळ दिसत. बस बस बस, खूप रडून झालाय आता. चल फ्रेश हो. रेणू, एक काम कर, जरा एक फोन लाव. 225416. कुणाचा नंबर आहे? फ्रेंडनीचा. बघ अजून का नाही आली ते. हां. मगाशी निघते म्हणाली होती बाया. शी, ही काय पद्धत आहे? किती वेळ झाला? काय ग, काय झालं? नाही लागत आहे. मला सुटकेसच्या चाव्या दे. माझ्याकडे कुठे आहेत? तुझ्याकडेच आहेत. अरे असं काय करतोय? तुझे पण कपडे आहेत ना, त्या तुझ्याकडे आहेत किल्ल्या. तुझ्या सुटकेसच्या किल्ल्या माझ्याकडे कशाला असतील? तुझ्याकडेच आहेत. आठव नीट. मॅडम, गाडीत चावी. हां. बॅग ठेवायची गाडीत? नाही नाही, मी ठेवीन. बरं, चालतंय. चला. हे काय एवढ्या? आपल्या बेडरूमची एक, रोशन विलाची एक, गाडीची आणि बॅग्सची.
अहो मॅडम सगळी इस्टेट तुमची आहे. या सगळ्या किल्ल्या घेऊन मी काय करू? माझ्यासारख्या ड्रायव्हरकडे फक्त गाडीची चावी असली बस झालं. चला करेक्ट. तू माझ्याकडे किल्ल्या दिल्यास, मी त्या गडबडीमध्ये माझ्या खिशात टाकल्या आणि गाडीत बसल्या बसल्या मी त्या तुला परत केल्या होत्या. हे मला कसं आठवत नाही? कुठे ठेवले रेणू, असते? हं? असं काहीतरी होत असेल का की काय? तुझ्या मेमरीमधला एखादा भाग पुसला जातो आणि त्या जागी भलतंच काहीतरी उमटतं. म्हणजे वेगळंच काहीतरी घडलं असं तुला वाटत राहतं. सायकॅट्रीच्या भाषेत ह्यालाच हॅल्युसिनेशन्स म्हणतात. तू कुठेतरी आता हे सगळं नकोय राजस. रेणू, नाही, आधार नको दिसतो. मला सावरायला पाहिजे आणि मी सावरेन. थँक्स टू डॉक्टर काका. माझ्या समाधानासाठी एकदा परत एकदा तुझे पॉकेट चेक करशील? अगं नाहीये, बघ तू बघ, नाहीये. मग कुठे ठेवले? हे माझं पाकिट तुझ्याकडे आहे ना? नाही, मी दिलं ना दुकानात तुला. नाही, मी त्या दुकानदाराला पैसे दिले आणि पाकिट तुझ्याकडे दिलं. तुझ्या पर्स मध्ये असेल, बघ बघ. नाही राजस, बघ तर. पर्स मध्ये कसं असेल? बघ तर प्लीज. आहे ना? नाहीये राजस. नाहीये? माझ्याकडे पण नाहीये. अगं त्याच्यामध्ये 8-10 हजार रुपये आहेत, माझी क्रेडिट कार्ड्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं प्रिस्क्रिप्शन आहे. त्या दुकानात विसरू की काय मी? चल 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 जाऊन पटकन चल. ऐक ना, मी इथेच थांबते, दमली आहे. अगं पण तू एकटी कशी थांबशील? अरे फ्रेनी येणार आहे ना आता, तू जाऊन ये. बरं ठीक आहे, मी येतो पटकन. हां. आणि तू एकटी बाहेर फिरायला जाऊ नकोस, जनावर असतात या वेळेला. अरे डोंट वरी. हे राजस, पिस्तूल आहे ना तुझ्याकडे? डोंट वरी, आहे जॅकेटमध्ये. चल मी येतो पटकन. लवकर ये. आणि सावकाश जा. आली फ्रेनी आली. ओ माय गॉड, व्हॉट इज दिस? या बया 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 बया, वहिनी साहेब, अहो तुम्ही तर हाय तशाच आहेत. अन भाऊसाहेब इमानावानी गाडी घेऊन कुठं गेले? सॉरी व्हॉट? सारी सारी, यायला जरा लॅट झाला. त्याचं काय झालं, भाऊसाहेबांनी पवलय आवडतात ना, म्हणून घरात करत बसले, म्हणून यायला उशीर झाला. हा, चात आल्याचा तुकडा घालायचा, समज लक्षात आहे माझ्या. आलेच मी, चहा घेऊन छान येते. हा फ्रेनी फ्रेनी मेरे फोटो को सीने से यार चिपकले सैया फेविकॉल. जी वहिनी साहेब. फ्रेनी सेंट% पारशी होती. ती मला कधीच वहिनी म्हणाली नाही. ती मला नेहमीच डिग्री नाही तर रेणू म्हणायची. तुम्ही फ्रेनी नाही आहात. पहिलं झूट मला हे सांगा वहिनी साहेब, ही फिरणी कोण हाय? तुम्ही म्हणजे तुम्ही फ्रेनी सारख्याच दिसता, पण
तुम्ही फ्रेनी नाही आहात. नाहीच आहे मुळी. पण आम्ही फ्रेनीला सांगितलं होतं इथे येऊन साफसफाई करायला. अहो आपल्यालाच सांगितलं होतं वहिनी साहेब. तुम्ही नाही का मला म्हणला होता की येऊन ही घरातली जाळं जळमट साफ कर म्हणून. अहो ही समधी साफसफाई मॅच केली आहे. अरा काय सांगू वहिनी साहेब तुम्हासनी. काय राडा झालाय त्या दिवशी म्हणून. माझं तर कंबारडच गेलं मोडून. मग फोन मॅच केलता. हा फोन मॅच केलता. फोनवर भाऊसाहेब काय बोललं ते माहितीये का तुम्हासनी. या बया मला तर सांगायला लाज वाटती पण सांगते. भाऊसाहेब काय म्हणलं माहितीये. अंगावर समधी कापडं घातलीस नव. घातली असशील कापडं समधी तर असशील तशी निघून ये. आणि ह्या बघा मी अशी आली. हो असंच म्हणाला होता तो माझ्या पण मग तुम्ही फ्रेनी नाही तर मग कोण आहात. अहो वहिनी साहेब तुम्ही ना समजा विसरताय. अहो म्या यमुनाबाई सांग ढोरे. हा पहिल्यांदा तुमच्याकडे कामाला होते आणि अजून बी आहे. हा आणि मग फ्रेनी तुम्हाला ना वहिनी साहेब सपान पडलं असणार आणि माझ्या जागी त्या सपनात ती पारशीनं दिसत असणार तुम्हासनी. असं कसं मला आणि राजसला एकच स्वप्न पडेल. अहो पण मी का जाऊ द्या ना वहिनी साहेब. मी काय म्हणते तुम्ही ना बाहेरच्या खोलीत जाऊन शांतपणाने बसा. अहो भाऊसाहेबासनी पवा आवडतात म्हणून आणले. ह्या बघा गरम झालेत. तुम्हासनी आणून देते. हा जा शांतपणानं बसा. परत एकदा. नाही रेणू कंट्रोल. रेणू तुला काही झालेलं नाहीये. तू ॲब्सोल्युटली नॉर्मल आहेस. जस्ट कंट्रोल योरसेल्फ. कंट्रोल. मीराशी काकांनी काय सांगितलं. तुला हॅल्युसिनेशन्स होत नाही. यू नॉर्मल. यू ॲब्सोल्युटली नॉर्मल. जस्ट कंट्रोल. या ओके. वहिनी साहेब पवांच्या एकदमच आणू का. तीच उंची तीच जण तेच नाक तोच आवाज सगळं तेच. फक्त भाषा आणि कपडे वेगळे. असं कसं फ्रेनी. अव तेच तर सांगते नव. हम दोनों जुडवा बहन थी एक मेले में खो गए थे. तुम्ही चेष्टा करताय माझी. नाहीतर काय. तुम्ही तर त्या पारशिनीच्या नावानं जपमाळ वडत बसलाय. फिरनी करत. येड्यावानी काहीतरी. येड्यावानी. माफी करावी. सॉरी. माझं एक ऐकाल तुम्ही ना रेस्ट घ्या. रेस्ट काय आहे एवढा प्रवास करून आलाय. त्रास होतो. हा चला पव खाऊन घ्या बघू. आधार कशाला देताय. मला चालता येतं. अहो पर ते हे म्हणजे मला म्हणायचं होतं. काय म्हणायचं होतं. काय म्हणायचं होतं. नाही म्हणजे ते माझं डोकं हे सॉरी. हे बघा मी ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. मला काहीच झालेलं नाही आहे. काय असतं माहिती आहे का वहिनी साहेब. अहो माणसानं जीवाला जपायचं असतं. अशा आजारात माणूस जरा नाजूक साजूक होतं. अशा आजारात म्हणजे ते हे आपलं ते ह्या बघा तुमच्या ना पोटात गेलं ना की तुम्ही एकदम तरतरीत होणार. हा मी पिलेट लावते या. हा अशा आजारांना म्हणाली का ती. नक्की म्हणाली का. अशा आजारांना म्हणाली.
असंच म्हणाली. अशा आजारांना म्हणजे काय फ्रेणी? फ्रेणी, या एक मिनिट. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. या बसा. अशा आजारांना म्हणजे काय म्हणायचं होतं तुम्हाला? अहो जाऊ द्या ना वहिनी साहेब. अहो बाई माणूस आहे, एखादा सबूत इकडचा तिकडं होतो. कमॉन, मुद्द्याचं बोला तुम्ही. म्या काय म्हणते, अहो पोटचं एखादी यायला पडतं. आता माझंच घ्या, पहिली 3 पडली की. अच्छा, म्हणजे माझ्या अबॉर्शन बद्दल पण माहिती आहे तुम्हाला? कोणी सांगितलं? ह्या असल्या गोष्टी सांगाव्या लागत नाहीत. 10 दिशेला 10 माणसं बोंबलत फिरत असतात. आणखी काय काय माहिती आहे तुम्हाला? काय नाही. हां, तुमचं काय ते ऑपरेशन झालं का नाही? त्या ऑपरेशनमुळं तुमच्या पप्पाने शाक खाल्ला आणि अटॅक फटॅक काय म्हणतात ते त्याच्यात गेलं म्हणत ये. हो ना, सगळं असं अचानकच घडून गेलं. पण एवढं काय झालं तर शाक खाल्ला ते? अव तुमचं काय वय झालंय व्हय? होतील की पोरं बाळ? नाही, डॉक्टर काकांनी सांगितलं मी आता कधीच आई नाही. अरे देवा, हे समद असं झालंय व्हय? तरीच तुम्हासनी काय? मला काय? काय नाही, पव खावा ना, गरम आहेत पव. हा, पव गप्पा खावा, का गरम बसला? आहेत. घ्या, घ्या. नकोयत मला ते पोहे. आता आहे का? 4 घास पोटाला मिळालं असतं तर ते मातीला मिळालं. समद गोळा करा. उठा. आधी तुम्ही मला सांगा, तुम्ही का गप्पा बसलात? या बघा, तुम्ही शांत राहा बघू. आपल्याला भीती वाटते. हा, कसली कसली भीती वाटते तुम्हाला? माझा आटा सटकला तर मी तुम्हाला काही करेन याची भीती वाटते का? ते आपल्याला माहित नाही, पण आपल्याला भीती वाटते. हा, मला माहितीये ना, मला वेळ लागलं होतं, माझी औषधं चालू आहेत, मला जर रेस्ट मिळाली की बरं वाटतं असं डॉक्टरांनी राजसला सांगितलं होतं, सावधगिरीचा इशारा म्हणून भीती वाटते का तुम्हाला? म्या कुठं काय बोलले? हा, म्या कुठं काय बोलले? काय? ह्या बघा, मी ना तुम्हासनी पाणी देते प्यायला. हा, हो, पाणी हवंय मला. घसा कोरडा पडलाय. होय ना? हात सोडताय ना माझा? हो, हां हां हां, पाणी देते. हा, पाणी पाहिजे. घ्या. आला थाऱ्यावर? काय थाऱ्यावर येणार? अव म्हणजे नरड्याला स्वाक पडतो का नाही? पाणी प्यायल्यावर जीव थाऱ्यावर येतो असं मला म्हणायचं होतं. हो, थँक्यू. या बया, सगळीकडं अंधारूनच आलंय. अरे देवा, थांबा मी लाईट लावते. हां, झालं, पुण्यांदा लाईट गेलं. हे असंच होत असतं. मला माहिती आहे ना, कधी पण लाईट येते आणि कधी पण जाते. पण म्या समधी तयारी करून ठेवली, मेणबत्त्या ठेवल्यात, घेऊन येते मी. हा, शपथ घ्या. कसली शपथ? शपथ घ्या की 3 वर्षापूर्वी तुम्हीच आमच्याकडे कामाला होता.
शपथ मॅच तुमच्याकडे कामाला होते. दुसरं कोणी नव्हतं? नाही मॅच. नक्की? होय. इथे आपण किती जण राहत होतो? आउट हाऊस मध्ये म्या आणि इथं तुम्ही आणि भाऊसाहेब. आणि कुणीच नाही? नाही बा, कोणी पण नाही. नक्की? होय. हा, एक कुत्र होत. भाऊसाहेबांनी किती बिळे हाकलवलं ना तरी हलायचाच नाही गडी, इथंच पडीक असायचा. कुठे तो कुत्रा? कुणीतरी त्याच्या पाठीत आणलं आणि बिचाऱ्याचा कणाच गेला की हो. 2 दिवसात गेलं माझं ते कुत्र. पंडू गेला माझा, गेला पंडू माझा. कोण? पंडू. मानलं पाहिजे तुम्हाला. सगळी माहिती आहे माझ्याविषयी. पण तुम्ही फ्रेनी नाही आहात. आय मीन तुम्ही फ्रेणी आहात पण, आणि तुम्ही त्याही नाही आहात. काय नाव घेतलं होतं मगाशी? सरस्वती जाधव. हा? सरस्वती जाधव. नाही, काहीतरी वेगळं नाव होतं. नदीचं नाव गंगा, यमुनाबाई काहीतरी ढोरे. आता ही आणि यमुनाबाई ढोरे कोण आली? यमुनाबाई ढोरेच होतं. वहिनी साहेब, तुम्ही एक काम करा, बेडरूमात जाऊन रेस्ट घ्या, रेस्ट. हा, चल. यमुनाबाई ढोरे. माझ्या तब्येतीला काही झालेलं नाहीये. तुम्ही क्षणाक्षणाला नाव बदलत आहात, कारण तुम्ही सांगता आहात त्यापैकी तुम्ही कुणीच नाही आहात. तुम्ही डॉक्टर आहात, डॉक्टर. वातावरणाचा माझ्यावरती काय परिणाम होतो याची नोंद घेण्यासाठी तुम्ही इथे आलात. डॉक्टर मिराशी काकांनी तुम्हाला इथे पाठवलंय ना? खरं सांगा तुम्ही. मला काही कळत नाही का या गोष्टी? बर, तुम्ही म्हणताय अगदी तसंच. हा, आता मला सांगा, मी इथं राहायचं का आपल्या घरला जायचं? नो, तुम्ही कुठेही जायचं नाहीये. राजस येईपर्यंत तुम्ही इकडेच थांबायचंय, कारण मला ना आता सगळा सोक्षमोक्षच लावायचा आहे. माझ्या डोक्याला किती त्रास होतो याची काही कल्पना तरी आहे का तुम्हाला? डोकं दुखायला लागलंय, चिंचिड येतात आता मला. या बघा वहिनी, मी ना तुम्हासनी एवढी बरांडी देते काय, ती तुम्ही घेतली ना की डोसकं कसं एकदम शांत होते. मी दारू घेत नाही. या बया, मागच्या वेळेला तर भाऊसाहेबांबरोबर घेतली होती की. मी दारू घेतली नव्हती, फक्त त्याला कंपनी दिली होती. मग आता मला कंपनी द्यायची? हा, करेक्ट. पुढे फ्रेनीच राजसला कंपनी द्यायची. तुमची फिरणीच एकटी काय ती लावणारी आहे काय हो? आम्ही पण लावतो की. हा, आता फरक एवढाच असेल की ती इंग्लिश लावते आणि मी ठर्रा लावते. या बघ, काय आहे, कुणी पांडुरंग म्हणतं, कुणी इठ्ठल म्हणतं, तर कुणी नारायण म्हणतं, पण द्याव एकच असतो का नाही? तसंच आहे. कुणी इंग्लिश म्हणतं, कुणी ठर्रा म्हणतो, पण दारू एकच, नशा एकच, लावल्या बिगर मोक्ष नाही. असा गिलास भरायचा असतो. हा, करेक्ट. फ्रेनी पण असा निम्माच ग्लास भरायची. त्याला ती हे म्हणायची, काय पतियाळा पेगे ना? हा, ही फिरणी. पतियाळा पेगे. हो, असाच पेग भरायची. बाबाजी पतिया. बम बम बोले. हा, या. सांगितलं ना एकदा, मी दारू घेत नाही. अरे, आता तर म्हणली ना, अर्धाच पेक भर. माझ्या डोसक्यात झिंझिण्या येत आहेत म्हणून कोण बोलला? हो, करेक्ट. मी असंच काहीतरी म्हणाले होते, पण कुठल्या तरी वेगळ्या संदर्भात म्हणाले होते. का आठवत नाहीये मला काहीच.
एक खाना म्हणजे डोसक शांत होतंय बघा. घ्या. नकोय मला ती दारू. चायला दारू सांडवली. 50 रुपयाची दारू फुकट घालवली. अजिबात हात लावायचा नाही त्या ग्लासला. आणि त्यातले पोहे पण नाही उचलायचे. तुझे सगळे धंदे ना मी राजसला सांगणार आहे. येऊ देतात साहेबसनी. मी पण त्यासनी सांगणार आहे. तिकडं पोह फुकट घालवलं, इथं 50 रुपयाची दारू फुकट घालवली, गिलास फुकट घालवला. एवढ्याच श्रीमंतीचा माज असेल ना तर तुझ्या घरी येऊ देतात साहेबासनी. मी पण सांगणार आहे. असल्या मेंटल बाईची चाकरी नाही करायची मला. मेंटल म्हणालीस तू मला? मी तुला करेक्ट ओळखलंय. तू ना स्पाय आहेस. स्पाय. हाय हाय हाय. मला माहितीये वातावरणाचा माझ्यावरती काय परिणाम होतो हेच बघायला आलीस तू. आता सगळं कन्फर्म झालंय मला. राजस म्हणाला होता मी बरी झाली पण नाही. आता येऊ दे त्याला जाबच विचारणार आहे. राजस! काय करते? मारे ना अजून. रेणू काय तुझ्या हातामध्ये ते? राजस. हो शांत हो शांत. काही नाही झालं. तुला मी सांगतो. सरस्वतीबाई काय झालंय? की मला येडी ना. गबे हलकट. काही काय सांगते या परक्या माणसाला? अगं असं काय करतेस रेणू? तुला माहितीये त्यांना इथे कामावर येण्यासाठी किती विनंत्या केल्यात आणि तू कोण आहेस तू? जस्ट गेट लॉस्ट. ओके ऐका भाऊ आता तू बसनी मी वळकनाशी झाली. अगं मी राजस तुझा राज. खबरदार जवळ आलास तर. तुम्ही दोघं एकमेकांना सामील आहात हे काही कळत नाही मला. कसं सांगू तुला आता? हे बघ मगाशी माझं त्या दुकानात पाकिट राहिलं होतं. हे पाकिट आठवतं तुला? मी परत आणायला गेलो होतो. हे बघ हा तुझा फोटो. मारलं मारलं माझ्या राजसला. मारलं राजसला मारलं. हा 100% अटॅकच आहे. या बघा भाऊ तुम्ही ना डॉक्टरसनी बोलवा आणि हिला ऍडमिट करा. त्याला काय सांगतेस मला ऍडमिट करायला? नाही 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 सरस्वतीबाई. हिला गोळ्या दिल्या ना मग हिला बरं वाटेल. माझ्या गोळ्या आणि औषधं कुठे ते तुला काय माहितीये रे? अगं असं काय करतेस? रोजच्या गोळ्यांचा काय प्रॉब्लेम आहे तुला? मारलं माझं राजस. कुठे राजस? हो मी इकडेच आहे. थांब. तुला गोळ्या दिल्या ना की तुला बरं वाटेल. भाऊ लवकर काढा. हो सरस्वतीबाई. शिट. आता काय झालं? आणि अहो कालच मी याच्या ट्रायकोलॉजरच्या गोळ्या आणल्या होत्या त्याच नेमकी विसरली ही बाई. मारलं राजसला मारलं. पण मी काय म्हणते भाऊ अहो एखाद वर्ष विसरलं तर नाही का चालत? अहो नाही चालत ना. या गोळ्यांशिवाय हिला रिलॅक्स पण वाटत नाही. मी काय म्हणतो हे प्रिस्क्रिप्शन घ्या. 3 नंबरच्या ज्या गोळ्या आहेत ना त्या घेऊन या. मारणार आहेत मला. मारणार आहेत दोघं. मारणार आहेत मला. इथे जर नाही मिळाल्या तर बाईला स्पेशल टॅक्सी करून जा. पटकन घेऊन या. पण माझं मन मला सांगतंय तू रेणू ऐक माझं असं नको करूस. रेणू तू आतमध्ये चल. रेणू ऐक माझं. रेणू झोप आता. गुड नाईट. राजस
हॅलो. हॅलो हॅलो दीदी, रेणू बोलते. हे हाय रेणू. कुठेस तू? अगं मी इथेच आहे मुंबईत. दीदी मी खूप मोठ्या संकटात आहे ग. राजस पाकिट विसरला म्हणून बाहेर गेला आणि एक भलताच राजस घरात घुसला आणि आमची कामवाली बाई आहे ना, ती पण वेश आणि भाषा बदलून घरात घुसली. दोघांनी खूप त्रास दिला ग मला, खूप छळलंय मला. मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणार असं म्हणाले. अगं रेणू रेणू तू काय बोलतेयस? मला काहीच कळत नाहीये. मला पण समजत नाही मी काय म्हणते, पण मी काय करू ग? पप्पा नाहीये, राजस नाही, मला मला तुझ्याशिवाय कोणीच नाहीये ग. प्लीज हेल्प मी विथ दिस. रेणू रेणू राजा हे बघ, तू घाबरू नकोस, मी येते तिकडे. ओके? हां हां थँक्यू. लवकर या. हो हो मी येते. हां बाय. लवकर ये, वाट बघते मी. सॉरी 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 रेणू, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. बराच उशीर झाला मला. बापरे, बाहेर काय थंडी आहे माहिती आहे. शे, हालत खराब झाली माझी. आणि तू असे अंधारात का बसली होतीस? हां, लाईट बीट लावायचं आहे जरा व्यवस्थित. काय झालं? काय झालं? कोणाशी बोलतीस तू? हॅलो, फोन डिस्कनेक्ट झालाय रेणू. काय ए काय झालं? हां, काय 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 झालं? काय झालं? राजस. हां, काय झालं? काय रेणू, काय काय झालं? काय झालं? मेले होते इथे. तू काहीतरी बोलू नकोस उगाच. शांत हो, शांत हो. ऐक ऐक ऐक, बघ माझ्याकडे. काय झालं? ये तू, बस 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 बस. काय? बस बस शांतपणे. काय 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 झालं? कुठे गेला होतास तू? मी दुकानात गेलो होतो पाकिट आणायला. दुकानात पाकिट आणायला. तू 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 शांतपणे बैस. मी तुझ्यासाठी पाणी आणतो. तू बस शांतपणे. तुला इतका उशीर का झाला? अगं त्या दुकानदारांनी पाकिट पोलिसांकडे जमा केलं. मग मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सिद्धबिद्ध करायला लागलं की ते पाकिट माझंच आहे. खूप मोठी प्रोसेस, काय सांगू तुला. पाकिट आहे तुझ्याकडे? हो म्हणजे दाखव पाकिट. हे काय? आलोच. रेणू, साध्या पाण्याची बाटली कुठे आहे? हा, मी आली. घे. मी एकटी पडली होती राजस. हो राजा, मला हे बघ, मला खूप काळजी वाटत होती तुझी, म्हणून मी इथे फोन लावला होता. पण घरचा फोन एंगेज लागला. मग मी काय विचार केला की फ्रेनीच्या घरी फोन करून बघावं ती बाया इथे पोचली का नाही ते. तर तिच्या घरचा फोन तिनेच उचलला स्वतः. मला म्हणाली सॉरी सॉरी, तो हा आला अचानक, काय त्याचं नाव, रोशन. तर त्याच्या जेवणाचं बघते आणि मग आपल्याही जेवणाचा डबा घेऊन येते म्हणाली. म्हणजे आता ती पोचेल इथे कुठल्याही क्षणी. सो डिनर इज सॉल्ट, डोंट वरी. फ्रेनी येऊन गेली इथे. कोण आली होती? फ्रेनी आली होती तर मग तिने मला तसं सांगितलं का नाही फोनवर? कारण ती ही फ्रेनी नव्हती. व्हॉट? ती नेहमीप्रमाणे मागच्या दाराने आली. यमुनाबाई. कोण? यमुनाबाई. यमुनाबाई नावाची फ्रेनी. रेणू, तू सॉरी म्हणजे, पण तू काहीतरी असंबद्ध बडबड. असंबद्ध बोलत नाहीये मी. फ्रेनी सारखीच दिसणारी एक बाई आली होती. तिने मला तिचं नाव यमुनाबाई असं सांगितलं. नाही, आधी मला तिने असं सांगितलं माझं नाव यमुनाबाई आहे. नंतर
नंतर ती असं म्हणाली की माझं ते नाव नाही आहे, माझं नाव सरस्वतीबाई आहे. मला काहीही कळत नाहीये. मला फक्त एवढंच कळतंय की मी बाहेर गेलो होतो तेव्हा इथे एक बाई आली होती, राईट? फ्रेनी, खेडवळ मराठी बोलणारी फ्रेनी. रेणू तुला भास होत नाहीयेत राजस. आणि तुला जर का असं वाटत असेल ना तर तू डॉक्टर काकांना फोन कर आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कर. मला ते जास्त सेफ वाटतं. मला काहीतरीच काय बोलतेस तू? मी असं काही म्हणालो? हा राजा, मला खूप काळजी वाटते का तुझी, म्हणून मी म्हटलं की आय नो तुला काळजी वाटते कारण माझं डोकं अजून ठिकाण्यावर नाहीये याची खात्री वाटते तुला. माझ्या बोलण्याचा तू असा भलताच अर्थ काढणारशील तर माझं बोलणंच खुंटलं ना रेणू. ओके, मी बाहेर गेल्यानंतर इथे एक बाई आली होती. पुढे एक बाई आली होती जिचे कपडे आणि भाषा वेगळी होती. मी तिला म्हटलं तू फ्रेनी नाहीयेस. नाही, त्याआधी मी तिला असा प्रश्न विचारला की तुझी भाषा का बदलली. ती म्हणाली मी फ्रेनी नाहीये. हा मग बरोबर आहे ना रेणू, ती फ्रेनी असूच शकत नाही. कारण मी फोन ऐवजी ती बाई आपल्याकडे कामाला होती हे तिने सिद्ध केलंय राजस. तू काय बोलतेस रेणू? मला काही, मी कम्प्लीट कन्फ्यूज झालोय रेणू. कन्फ्यूज तर मी पण आहे. ती ना फ्रेनी सारखी सराईतपणे वागत होती. म्हणजे तुझ्या आवडीचे पोहे, माझ्या चहामध्ये आल्याचा तुकडा आणि हे सगळं सोड, तिला तो कुत्रा पण आठवतो. पंटू. कसं रेणू? तुला अजूनही खोटंच वाटतंय ना सगळं? नाही 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 रेणू, नाही, असं काही नाहीये. मी असं काही मी असं म्हटलं का रेणू? तू 2 मिनिट ऐक माझं शांतपणे, प्लीज प्लीज. तू ऐक माझं, तू बस, ये इथे, सावकाश सावकाश. रेणू, मी तुला मगाशी म्हटलं ना तसंच काहीसं होत असावं. काय? म्हणजे काय होतं की रेणू, तुझ्या मेमरीतून, तुझ्या स्मृतीतून एखादा भाग पुसला जातो आणि त्या जागी दुसरंच काहीतरी घडते असं तुला दिसायला लागतं. म्हणजे आपण फ्रेनीची वाट बघत होतो. म्हणजे मी बाहेर गेलो, नंतर तू फ्रेनीची वाट पाहायला लागलीस. तुला असं वाटायला लागलं की फ्रेनी आत्ता येईल, मग येईल, पण फ्रेनी आलीच नाही. आणि तेवढ्या वेळात काय झालं की तुझ्या मनात असलेल्या नोकरबाईची इमेज, म्हणजे कोणाची? जनाबाईची इमेज फ्रेनीच्या इमेजवरती सुपर इम्पोज झाली. सुपर, आपण चुकून किंवा मुद्दामून एका फिल्मवरती 2-2दा फोटो काढल्यावर इमेज कशी सुपर इम्पोज होते, तशी जनाबाईची इमेज फ्रेनीच्या इमेजवरती सुपर इम्पोज झाली. आधी ती तुझ्या मनात उमटली आणि मग तुला प्रत्यक्षात दिसली. पण म्हणजे सेम टू सेम फ्रेनीज, पण वेगळं बोलणारी, ग्रामीण बोलणारी, काचा मारलेलं, नऊवारी, हिरवं लुगडं नेसलेली. पण ही सगळी तुझ्या सबकॉन्शियस माइंडची निर्मिती आहे रेणू, कळते का तुला? याला वेडेपणाची अवस्था म्हणतात राजस. सगळं प्रत्यक्षात घडल्यासारखं कसं घडेल? रेणू, डॉक्टर काका म्हणतात त्याप्रमाणे हे जे भास असतात ते खऱ्यापेक्षा खरे असतात. म्हणजे तसे भासतात, पण त्याला प्रत्यक्षातल्या कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा आधार असतोच. म्हणजे ही जी कोण तू म्हणतेस ती यमुनाबाई का कोणती, ती तू शून्यातून उभी केली नाहीयेस. तिला प्रत्यक्षातल्या जनाबाईचा आणि तुझ्या आठवणीतल्या फ्रेनीचा आधार होताच. राजस, काय झालं? राजस, राजस, काय झालं? राजस, काय झालं? राजस, हां. आणखी एक राजस आला होता. म्हणजे
तुझ्यासारखेच कपडे घातलेला, तुझ्यासारखंच बोलणारा तो तूच होतास, पण तो तू नव्हतास. म्हणजे हे असं मी असं इनफ. बिलीव्ह मी. इनफ. इनफ नाव. आपल्या घरात कुणीही आलं नाहीये, कुणीही गेलं नाहीये आपल्याशिवाय. आता फ्रेनी येईल, जेवणाचा डबा घेऊन तू थोडंसं जेवणार आहेस आणि मग औषध घेऊन शांतपणे झोपणार आहेस. गॉट इट. सॉरी 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 सॉरी. रेणू, तुला खरं खरं सांगू, तुला पुन्हा एकदा अटॅक येऊन गेला. राजस, ती आली होती, तिने सगळं उकरून काढलं. ती मला म्हणाली पोहे फेकलेस, दारूचा ग्लास झिडकारलास, एवढा श्रीमंतीचा माज असेल तर तू तुझ्या घरी. काय फेकले? पोहे? काय दारू? काय काय ती म्हणाली. नाही पण पोहे फेकलेस, दारू फेकलीस म्हणजे काय? अरे मी पोहे फेकले, मी दारूचा ग्लास झिडकारला. म्हणजे तुला असं म्हणायचं की ती कोणती गावंढळ बाई ती आपल्या घरात येऊन ती दारू पित होती असं? हो, फ्रेनी सारखंच पतियाळा. यू यू रेणू, काय झालं? काय शोधतेस? पोहे हवेत मला. काय? अरे मी झिडकारलेली पोह्याची प्लेट इथेच होती. इथेच पडले होते सगळे पोहे. कुठे गेले? कोणी गेली आवरावर? त्या बाईने? कोण बाई? नाही, पण ती बाई तर बाईला गेली औषध आणायला. कुठे? रेणू, हे बघ. चल माझ्या बरोबर. तू चल. रेणू, हे बघ इकडे, इथेच कुठेतरी. हे बघ, हे बघ, ही ओल आहे नाही, ही पाण्याची ओल नाहीये, ही दारूची ओल आहे. आणि ग्लास होता इथे तिचा ग्लास होता, माझा ग्लास खाली पडला होता. पण ग्लासही नाहीये, पोहेही नाहीये. कुठे गायब झालंय सगळं? गायब होण्याकरता मुळात असायला हवं ते. काहीच नाहीये रेणू, सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. नाहीये राजस, तिने ना आपली ब्रँडीची बाटली ना ती निम्म्याच्या वर संपवली आहे बघ. तूच बघ, नीट बघ. त्या बाटलीचं सील सुद्धा फुटलेलं नाहीये. ही बाटली फुटली होती. व्हॉट? अरे फुटली होती. रेणू, बाटली फुटली असेल तर मग काचा पडलेल्या असायला हव्यात, आतली दारू संपलेली असायला हवी ना. तसं काहीच नाहीये. राजस, मी खरंच सांगते, मला बिलीव्ह मी राजस. रेणू, तुझी तब्येत बरी नाहीये. तब्येतीला काही धाड भरली नाहीये माझ्या. मेंटल फक्त बिघडत चाललंय राजस. राजस, माझ्यावरती विश्वास ठेव, तुझी शपथ, मी खरं सांगते. हे बघ, मी आता तुला गोळ्या देणार आहे. त्या तू घ्यायच्यात आणि थोडा वेळ शांतपणे पडून राहायचंय. ऐक तू. अरे औषधं कुठून आणणार आहे? संपल्यात गोळ्या. काय संपल्यात गोळ्या? त्याच गोळ्या आणायला गेली ती. कोणती? सरस्वतीबाई. तिला कुणीही गोळ्या देणार नाही, कारण प्रिस्क्रिप्शन शिवाय त्या गोळ्या देतच नाहीत. अरे प्रिस्क्रिप्शन आहे, तिला दिलंय. कोणी?
दुसऱ्या राजसनी. ओ कमॉन रेणू, प्रिस्क्रिप्शन माझ्याकडे आहे. हे बघ, बघ नीट. ओके, दे, ते महत्वाचं आहे. आता मी तुला गोळ्या देणार आहे, त्या तू घेणार आहेस आणि शांतपणे पडून राहणार आहेस. मी गोळ्या नाही घेणार. वेडेपणा मला करू काहीच नकोस. झालेलं नाहीये. मी गोळ्या रेणू, नाही तू घेणार. माझं ऐकणार आहे. मी गोळ्या नाही रेणू, घेणार. मी रेणू, गोळ्या घे. मला नाही रेणू. गोळ्या. मी बरी आहे, राजस. राजस, तू मला गोळ्या देऊ नकोस. मी पळून जाईन, तुला सांगते मी, राजस. रेणू 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 अगं, त्याला सांग ना, शांत मला हो, गोळ्या राजा. नकोय. रेणू त्याला सांग मला गोळ्या नकोय. रेणू मला काही झालेलं नाहीये. हो हो, तुम्ही इथे? रेणूने मला फोन केला होता आणि तिला माझी गरज असताना मी महाबळेश्वरच काय कुठेही जायला तयार आहे. सो काइंड ऑफ यू. आय मीन, तिला आता खरंच खूप गरज होती. दीदी, तो जो दुसरा राजस होता ना, त्याला बघून माझं बळच गेलं होतं ग. त्याच्याशी मी एकटी कशी लढणार म्हणून मी तुला फोन केला होता. हे बघ, पप्पांना तुझ्याविषयी काही वाटत असलं ना तरी तू माझी आहेस ना ग. तू एकटी माझी आहेस ना. तू ती बाई आहे ना, तिने खूप चढलं मला, खूप त्रास दिला. मी सांगितलं ना तुला का? मी तुला सांगितलं. हे बघ, ती असंच काहीतरी दुपारपासून असंबद्ध, म्हणजे It's okay, कशाचा कशाला it's okay. संबंध. ती पेशंट आहे आणि आपण तिच्याशी पेशंट सारखंच वागलं मी पाहिजे. पेशंट नाहीये. मला काहीच झालं नाहीये. मी एकदम नॉर्मल आहे. मी मगापर्यंत एकदम मला असं म्हणायचं होतं, मी आता पण नॉर्मल आहे. मला कसे भासवतील आणि किती वेळा राजस. बरं बरं, हे बघ रेणू रेणू, काम डाऊन. मी आले ना आता, मी आहे ना. तू नको काळजी करूस. ओके, आपण आज जाऊन आराम करूया. चल चल राजा, चल. बरं झालं तू आलीस. हो राजा, मी आले आता. तू नको काळजी करू. आता तूच सांग मला, डॉक्टर काकांनी, ते कोण आपले डॉक्टर काका? हां, डॉक्टर मिराशी काका, त्यांनी सांगितलं मला आय एम ॲब्सोल्युटली नॉर्मल. तुला काहीच झालेलं नाहीये. मग वेगळंच कोणीतरी आल्याशिवाय मला वेगळंच कोणीतरी कसं दिसेल दीदी? रेणू, असा धीर सोडून कसं चालेल? हे बघ, आपलं शरीर जसं आजारी पडतं ना, तसंच मन सुद्धा आजारी पडतं. आणि तुझं मन नाजूक आहे की नाही, मग ते आजारी पडूच शकतं ना, हो की नाही? एक्सक्यूज मी, सॉरी, पण म्हणजे तुम्ही डॉक्टरांच्या अगदी विरुद्ध बोलताय असं नाही तुम्हाला वाटत? म्हणजे पेशंटला. पेशंट आहे मी? नाही नाही, असं नाही आहे रेणू. मी नॉर्मल नाहीये. नाही रेणू, म्हणजे इतके दिवस तू प्रेमापोटी असं वागत होतास? केवळ प्रेमापोटी? नाही रेणू, असं नाही. मी तुला समजावून सांगतोय, माझं ऐक. मी वेडी आहे ना रेणू? मला वेळ लागले ना. काय बोलतेस तू रेणू? फसवलंय तुम्ही मला, फसवलंय. मूल नाही, बाळ नाही, आपण वेडीचं घर उन्हात बांधू. तिला शिक्षा झालीच पाहिजे. उन्हात बांधू तिला. रेणू रेणू, असं नाही बोलायचं राजा. उन्हात. हवं यू रेणू डिकरा. राजस, राजस, हीच येते फ्रेनी. हीच मगाशी आली होती. मी कधी आली होती? तू काय बोलतेस रेणू? आपण आल्यापासून ही पहिल्यांदा तर येते घरात. हा, बराबर छे. खोटं बोलतेस तू. तूच आली होतीस मगाशी आणि आता पारशिणीचा ड्रेस घालून आलीस. अरे दीदी, दीदी, मी तुला सांगितलं होतं ना, फोनवर ते सांगितलं होतं ना, ती बाई मला घाबरवत होती. ती हीच बाई आहे. बाई? अगं, तू तर मला मगाशी म्हणालीस की एक पुरुष राजस म्हणून आला होता. असं म्हणाले होते का मी? रेणू, होते का? असंच म्हणाले होते. नाही, माझं जाऊ दे. ही बाई आहे ना, ही खूप डेंजरस आहे. हिचा काहीतरी डाव आहे. राजस, आपल्या जीवाला धोका आहे हिच्यापासून. खरंच. तू शांत हो. शांत हो तू जरा. तू तिच्या जेवणाचं बघ जा. ए, थांब. अरे राजस, ही विष घालेल मला आणि नंतर तुलाही विष देईल. काय प्रॉब्लेम आहे तुझा? कोण आहेस तू? डिकरा, तू इकडनं जा. चल. रेणू, एक मिनिट, तू शांत हो. तू सोड तिला. रेणू, सोड तिला.
तू जा जा तू शांत हो शांत हो. रेणू रेणू तू शांत मी आहे ना. शांत हो शांत हो. आम्ही आहे ना. शांत हो रेणू. रेणू तू माझं ऐक जरा. शांत हो रेणू. रेणू शांत हो शांत हो तू शांत हो शांत हो. कोणी काही करत नाही तुला. कोणीही काही करत नाहीये तुला. मी दीदी 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 ती मारणार आहे ती मारणार आहे. हो शांत हो. हो हो. हे काय हे सेडेटिव्ह आहे. आय थिंक आता द्यावंच लागेल. तुम्ही प्लीज बॉटल आणि स्पिरिट आणा. हां नाही नाही सरमुना दीदी तिचं नाव ना सरमुनाबाई. हे बघ बरं वाटेल आता तुला राजा. हां शांत हो शांत हो. माझं कोणीतरी ऐक. मी आहे ना. बरं वाटेल ना तुला. शांत हो रेणू. रेणू 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 कंट्रोल. शांत हो रेणू. राजेश हॅलो डॉक्टर. हां मी रती बोलते आहे. मी सांगितलं होतं त्याच्यापेक्षा जरा जास्त सिरियस सिच्युएशन आहे. उद्या सकाळी नाही नाही मी माझ्या गाडीने येईन. तिचे मिस्टर असतील तिच्याबरोबर. डॉक्टर तुम्ही प्लीज जरा मेंटल हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट करा. या थँक्यू व्हेरी मच. तिला तशी शांतपणे झोप लागत नाहीये. इंजेक्शनचा परिणाम मला एक 5-10 मिनटं लागतील. मग शांत झोपेल ती. ओके. आणि हो मी आत्ताच तपस्वी डॉक्टरांशी बोलले. कारण सेडेटिव्ह हा काही मॅडनेसवरचा उपाय नाही. तपस्वी कोण? बाय द वे एक दामोदर बुरके नावाचा माणूस उद्या सकाळी येईल रेणूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी. हॉस्पिटल म्हणजे मेंटल हॉस्पिटल? हो. तुमची थोडी घाई होत नाही? आय सॉरी. म्हणजे मला नाही अजिबात नाही. आय मीन सिच्युएशन अंडर कंट्रोल आत्ता आहे. आपण रिस्क नाही घेऊ शकत. उद्या ॲडमिट करावंच लागेल. ओ माय गॉड. मी निघू? तुमची व्यवस्था मी या इकडच्या खोलीत. नाही माझी रूम ऑलरेडी बुकड आहे. पण काही गरज वाटली काही प्रॉब्लेम आला तर प्लीज कॉल मी. ओके. गुड नाईट. थँक्यू सो मच. रेणू असं नको करू रेणू. हे बघ थोडंसं खाऊन घेतो आत्ता. नंतर मग भूक लागेल तुला. हां हे घे. मला बिस्किट नकोय. मला सँडविच हवंय. तू वेट डिकरा मी बघते. सँडविच दे ना मला. राजा हे सँडविचच आहे. घे.
नमस्कार डॉक्टर तपस्वींकडून आलोय. दामोदर भुरके. अंदर आव नाही बाबा. इज द पेशंट वॉयलेंट? नाही म्हणजे वॉर्ड बॉयज न बोलू? नाही नाही, त्याची काय पण गरज पडणार नाही बाबा. आत्ता आत्ता मीनी तिला बात दिला. एकदम शान्या छोकरी माफिक सायलेंट होता टॉयलेटमध्ये. सँडविच हवंय मला. हे बिस्किट नकोय मला. नको नको. त्याचा हसबंड आलाय नाही, तो तिला ब्रेकफास्ट भरवते. बिचाऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. काय करणार? नमस्कार, दामोदर भुरके. तू घेऊन ये तिला आणि सोड यांच्याकडे. आय कॅन्ट डू दॅट. येईल लगेच येईल 1-2 मिनिटात. एक्सक्यूज मी. ओके. कुठे चाललोय मम्मा आपण? कुठे चाललोय? फॅक्टरीमध्ये? पप्पा आहे फॅक्टरीमध्ये? पप्पा आहे ना फॅक्टरीमध्ये? राजेश कुठे गेला मग? त्याला सांगा मी त्याची आठवण काढत होते. त्याला सांग. बेबी, तुला ना याच्या संग जायचंय. हा राजेश या. फॅक्टरीला जायचं. सावकाश. फॅक्टरीला जा. पप्पा. पप्पा रडतोय मम्मा. मी फॅक्टरीला जाऊन येतो. मी आपली गाडी घेऊन जातो त्यांच्या मागे. थोड्या वेळाने परत येईन. मला बोलायचंय तुझ्याशी. नो प्रॉब्लेम डिकरा. रोशनविलाची माझी ही शेवटची भेट असणार आहे. Thank you. Would you like to meet the patient again? No. I mean, I can't. तुमच्याकडे नंबर आहे माझा. काही लागलं तर मला कळवा. Sure. Thank you. सो सॅड यंग मॅन. बी ब्रेफ. मला खात्री की तिला लवकरच डिस्चार्ज मिळेल. मिराशी अंकल, तुम्हाला कोणी? नाही, मला हॉस्पिटलमधून फोन आला होता. नाही म्हणजे रेणू तुमचीच तर पेशंट आहे. बाय द वे, तुम्ही थांबणार आहात की लगेच? म्हणजे मी थांबू तुमच्याबरोबर? मला काही माझ्या व्यावसायिक फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत. हां. इट विल टेक टाइम. ओके. यू प्लीज कॅरी ऑन. यू गो ऑन. या. यप. आय कॅन अंडरस्टँड मिस्टर राजस. रेणूबरोबर जे काही घडलं ते तुम्हाला पचवणं खूप अवघड जात असेल.
बट यू हॅव टू बेअर इट. आय मीन दारू पिणं हे काय त्याच्यावरचं सोल्युशन नाहीये. शट अप, ओके? जस्ट शट अप. बस झालं. आपल्या दोघांशिवाय आता कोणीच नाहीये घरात. आय मिस्ड यू सो मच राजेश. सेम हियर. इतका वेळ वाट पाहिलीस आणि मलाही पाय लावलीस. मग सेलिब्रेशनसाठी थोडा वेळ थांबता नाही आलं? अगं फ्रेंडीची सवय नडली. म्हटलं आपल्या प्लॅन मधले दोघं भागीदार आहेत, त्यांना नाही म्हणायला नको. खुश करून टाकला. व्हेरी सॉरी. बस एका मिनिटात तुझं ड्रिंक तयार करतो. सो त्या फ्रेंडीला या रोशन विलाचे पेपर्स दिलेस की नाही? ऑफकोर्स. त्याच्यात तर तिचा जीवच अडकला होता ना. आणि त्याच्याशिवाय मी तिला इमोशनल ब्लॅकमेल करू शकलो नसतो. यू आर सच अ लवेबल डार्लिंग. ए बाय द वे, त्या दुसऱ्या राजेशचं काय केलंस? शरद यार्दी. त्याला 2 लाख आधीच दिले होते. आत्ता 8 लाख देऊन टाकले कॅश. किस्सा खतम. खूप अवघड काम होतं रे त्याचं. म्हणून तर नट निवडला ना. 3 महिने तालमी करून घेतलं त्याच्याकडून, कुठे काही चूक होऊ नये म्हणून. सगळं प्लॅन प्रमाणे व्यवस्थित चालू होतं. फक्त एकच साला ती बाटली फुटली. पण ती सुद्धा आम्ही तिघांनी मिळून 15 मिनिटात सगळी आवरावरी करून टाकली. चकाचक, जैसे थे. Cheers. Cheers. Cheers to our success. Cheers. But one thing for sure, या सगळ्याचं क्रेडिट तुलाच द्यायला हवं. डेफिनेटली. ब्रेन बिहाइंड द प्लॅन. नुसताच माझा मेंदू नाही राजस, माझ्या काळजाचा सुद्धा खूप मोठा सहभाग होता त्यात. त्या दिवशी रेव पार्टीमध्ये मी सापडले. पण म्हणून मी काय ड्रग ॲडिक्ट नव्हते रे. पण पप्पानी मला काही एक्सप्लेन करायचा चान्सच दिला नाही. माझं म्हणणंच ऐकून घेतलं नाही त्यांनी मला काही ठेवलं नाही याचं मला वाईट नाही वाटलं रे. पण त्यांनी माझ्यावर अन्याय केला. बस त्या क्षणी मी ठरवलं, आपला काही अपराध नसताना, आपली काही चूक नसताना आपल्या हक्काचंच जर आपल्याला नाकारलं जात असेल ना, तर बस ते मी परत मिळवीनच, बाय हुक और क्रुक. त्यावेळेस तुझ्या प्रेमाची साथ नसती ना राजस, तर मी पप्पांचा खूनच केला असता. पण तू मला शिकवलंस की डोकं शांत ठेवून सुद्धा बऱ्याच गोष्टी करता येतात. तुझ्या सांगण्याप्रमाणे मी रेणूला माझी सवय लावली. एक दिवशी ती वेळ येऊन मला म्हणाली, राजस आय लव्ह यू. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सख्खी बहीण होती रे ती माझी, माझ्यावर अवलंबून होती, अधू होती. पण तरी सुद्धा तुला तिच्याबरोबर वाटून घेताना माझ्या मनाची काय अवस्था होत होती ना, कॅन यू इमॅजिन? आय जस्ट हेट दोज डेज. विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. तुम्ही आला असतात तर रेणूला बरं वाटलं असतं. आय नो. गुड नाईट. Of course I understand. जिन्यावरनं घसरून पडली बिचारी. अबॉर्शन करायला लागलं आणि कोणाला कळलंही नाही की हे सगळं मीच प्लॅन केलं होतं. रेणू आवर लवकर प्लीज.
जाऊ दे रे, विसरून जा. जस्ट फॉरगेट इट. येस येस येस. आता सगळं विसरूनच तर जायचं आहे आणि एक खूप महत्वाचं काम करायचं आहे. व्हॉट? येस, तुला प्रपोज करायचं आहे. रती, विल यू मॅरी मी? राजस, वेल वेल. ओ आय एम सॉरी. रेणू, तुम्हाला डिस्टर्ब केलं का मी? राजस, तू आता मला पंडू म्हणू शकतोस. नाही म्हणजे तुमच्या रोमॅन्समध्ये आले ना मी म्हटलं आपणही काही जादूचे प्रयोग करून दाखवावेत. मला ॲडमिट केल्या केल्या मी डॉक्टर मीराशी काकांना फोन केला. हॉस्पिटलमधनं सुटका करून घेणं त्यांच्यासारख्या मोठ्या सायकॅट्रिस्टसाठी काहीच अवघड नव्हतं. तुला भेटले ते आणि तुझं हॉटेल सुरभी. तुझा पाठलाग करत आले मी इथपर्यंत. फरक फक्त इतकाच आहे की तू पुढच्या दाराने आलीस आणि मी. रेणू, मी काय म्हणते माझं जरा ऐकून तर घे ना. तुझं ऐकून घ्यायला मी काय वेडी आहे का दीदी? रेणू, पण खरंच रात्री तू मला सिडेटिव्ह दिलंस ना, त्याबद्दल मी खरंच तुझी खूप आभारी आहे. शांत हो, शांत हो. झोप लागेपर्यंत एक 4-5 मिनिटं गेली. मग मी खूप स्वतःवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. कारण तुला वाटते तशी अधू मी कधीच नव्हते दीदी. डॉक्टर मीराशी काकांनी मला थेरपीज देऊन तयार केलं होतं. मग मी शांत झाले, स्वतःवरती ताबा मिळवला आणि मला फ्रेनीच्या हातावरची जखम दिसली. खलास. मी म्हटलं बाकी सगळे तुझ्या मनाचे खेळ असू शकतात रेणू, पण फ्रेनीच्या हातावरती जखम झालेली मनातल्या मनात नाही होऊ शकत. ती बाई एकच आहे. तुला फसवलं जातंय हे नक्की. मग मी खूप विचार केला आणि त्याच विचारांमध्ये मला गाढ झोप लागली, खूप गाढ. मग पहाटेच्या 4 वाजता मला जाग आली आणि आय वॉज फ्रेश एज डॉन. माझा मेंदू पुन्हा एकदा चार्ज झाला होता आणि मग माझ्याच प्रश्नाची उत्तरं मलाच उलगडत गेली. 3 वर्षापूर्वी भेटलेल्या नोकरबाईचा फोन नंबर तोंडपाठ असण्याचं कारण काय राजस? रेणू, एक काम कर, जरा एक फोन लाव. 225416. कुणाचा नंबर आहे? फ्रेनीचा. वो मेरी जुडवा बहन थी, हा हिंदी सिनेमाची फॅन असलेला फ्रेनीचा डायलॉग एक गावंढळ बाई कशाला बोले? हम दोनों जुड़वा बहन थी, एक मेले में खो गए थे. पप्पांना हार्ट अटॅक आला याचं कारण माझं ऑपरेशन होतं. हे फ्रेनीला कसं समजलं? तुमचं काय ते ऑपरेशन झालं का नाही? त्या ऑपरेशनमुळं तुमच्या पप्पाने शाक खाल्ला आणि अटॅक का फटॅक काय म्हणतात ते त्याच्यात गेलं म्हणते. माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने सांगितलं असणार. आपण नवरा बायकोंनी घट्ट एकांताच्या क्षणी जार नावाच्या कुत्र्याला पंडू हे नाव दिलं. हे फ्रेनीला कसं कळलं? 2 दिवसात गेलं माझं ते कुत्र. पंडू गेला माझा. इडियट. राजस. रेणू, बघतेस ना तू, माझा या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये. तुझा संबंध नाही कसा? तुझाच तर संबंध आहे दीदी. मी तुला ज्या वेळेला फोन केला त्यावेळेला तू म्हणालीस तू मुंबईत आहेस. मग अर्ध्या तासात तू महाबळेश्वरला पोहोचलीस. पण राजसनी मुंबई महाबळेश्वर अशी विमान सेवा सुरू केली आहे का? राजस डार्लिंग, 7 रोशन विला हे आपलं सिक्रेट होतं ना. मग हे बक्षी मॅडम पर्यंत कसं पोहोचलं रे?
हे सगळं सोडा. मी दीदीला फोन केला त्यावेळेला माझं डोकं इतकं फिरलं होतं की मी नेमकी कुठे आहे हे तिला सांगितलंच नव्हतं. मला तुझ्याशिवाय कोणीच नाही आहे ग. प्लीज हेल्प मी विथ दिस. रेणू राजा, हे बघ, तू घाबरू नकोस, मी येते तिकडे. ओके? मग महाबळेश्वर, इथलं फार्म हाऊस, इथला पत्ता. पाणी देऊ दीदी तुला? शट अप. मी शट अप झाले तर तुम्हाला असं वाटेल तुम्ही बुद्धिमान आहात. राजस, तुला आठवतंय फ्रेनी आणि यमुनाबाईचा रेफरन्स देऊन तुम्हाला एक मोठं सुपर इम्पोजचं तत्वज्ञान शिकवलं होतंस. जनाबाईची इमेज फ्रेनीच्या इमेजवरती सुपर इम्पोज झाली. सुपर. आपण चुकून किंवा मुद्दामून एका फिल्मवरती 2-2दा फोटो काढल्यावर इमेज कशी सुपर इम्पोज होते, तशी जनाबाईची इमेज फ्रेनीच्या इमेजवरती सुपर इम्पोज झाली. आधी ती तुझ्या मनात उमटली आणि मग तुला प्रत्यक्षात दिसली. तू मला म्हणाला होतास की ती तुझ्या मनातली फ्रेनी आहे. सेम टू सेम पण वेगळी. ग्रामीण बोलणारी, काचा मारलेलं हिरवं लुगडं नेसलेली. सेम टू सेम फ्रेनीज पण वेगळं बोलणारी. ग्रामीण बोलणारी, काचा मारलेलं, नऊवारी, हिरवं लुगडं नेसलेली. यमुनाबाईनी नऊवारी नेसली होती आणि तेही हिरव्या रंगाची. हे तेव्हा तर सोड, मी अजूनही तुला सांगितलं नाही. काही नाही रे. तुमची सगळी हुशारी 15 मिनिटात खरकट आवरणात गेली. पण तरी सुद्धा गालीच्या वरती सांडलेली दारू मात्र तुम्ही कोरडी करू शकला नाहीत. खूप खेळलात तुम्ही माझ्याशी, खूप. मग मी पण ठरवलं तुमच्याशी खेळायचं. पप्पा, फॅक्टरीला जायचं. म्हणजे त्या बुरकेसमोर तू वेडेपणाचं नाटक करत होतीस? ऑफकोर्स. आणि तुमच्यासारख्या सुपर शहाण्यांच्या ते लक्षातही आलं नाही. कम ऑन राजेश, डोंट वेस्ट टाइम. ए, सरप्राईज. तुझ्या जॅकेटमधनं काढून घेतलं. सॉरी, तुला सांगायचंच राहिलं. आणि मला हे चालवता येतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ओके ओके. तू तुझ्या सख्ख्या बहिणीचा जीव घेणार आहेस? हो, पण वेडाच्या भरात. म्हणजे शिक्षा नाही. मेंटल हॉस्पिटलमध्ये जायचं, काही दिवस राहायचं आणि मग मी बरी होणार, कारण मी बरीच आहे. अँड देन बॅक टू बक्षी फार्मास्युटिकल्स. हाऊज दॅट ऋती? महाबळेश्वर पोलीस स्टेशन, 7 रोशन विला माहिती आहे? जेमिसन लॉज, ससून रोड. तिकडे 2 डेड बॉडीज पडल्यात. प्लीज या. 7 रोशन विला. Johnny. Yes, Papa. Eating sugar. No, Papa. Telling lies. No, Papa. Open your mouth. हलके हलके या सांज सावल्या येते. हलके हलके या सांज सावल्या येते. बेधुंद